गुळाचा अजिबात पाक न करता 5 ते 10 मिनिटांमध्ये बनणारे रवाळ असे तीळ आणि गुळाचे लाडू आज आपण बघणार आहोत. लाडू बनवण्याची ही सर्वात झटपट आणि सोपी पद्धत आहे. तर खुसखुशीत असे हे लाडू बनवण्यासाठी तीळ भाजून घेऊया. कढाईमध्ये 1.5 कप तीळ घातले. तीळ मध्यम गॅसवर हलवत मिक्स करत भाजून घ्यायचे. 4 ते 5 मिनिटांमध्ये तीळ भाजून होतात. तर तीळ भाजून झाल्यानंतर थंड होण्यासाठी साईडला एका ताटामध्ये काढून घेतलेत. हे तीळ थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेत. थंड झाल्यानंतर हे तीळ 4 ते 5 सेकंद कमी स्पीडवर मिक्सर ठेवून मिक्सरला फिरवून घ्यायचे. तर मिक्सर चालू बंद करत करत तीळ मिक्सरला फिरवून घेतलेत. त्यानंतर त्यामध्ये 1 कप गूळ घातलाय. परत मिक्सरला तीळ आपल्याला 5 ते 10 सेकंद कमी स्पीडवर फिरून घ्यायचे आहे. लक्षात आल्यानंतर अर्धा चमचा तूप घातलंय. यामुळे लाडू खुसखुशीत होतात आणि लाडूला चमक येते. गूळ घातला तेव्हाच अर्धा चमचा तूप टाकून 5 ते 10 सेकंद गूळ आणि तीळ मिक्सरला फिरवायचं. लक्षात घ्या, गूळ आणि तिळाची पावडर करायची नाही. आपल्याला हे दाटसर आणि रवाळ असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. त्यामुळे मिक्सर एकदम कमी स्पीडवर ठेवून चालू बंद करत आपल्याला हे सर्व मिक्सरला काढून घ्यायचं. 1-2 वेळेस मध्ये मिक्सर थांबवून चमच्याने गूळ आणि तिळाचं मिश्रण मिक्स करून घ्यायचं. त्यामुळे ते एकसारखं दळलं जातं. तर बघू शकताय मिक्सरला फिरवल्यानंतर हे सर्व लाडूचं मिश्रण ताटामध्ये काढून घेतलं आणि ते व्यवस्थित एकदा हाताने मिक्स करून घेतलं. त्यानंतर त्याचे लाडू वळवायला घेतले. तर आपल्याला हवे तसे लहान मोठे लाडू बनवून घ्यायचे. तर सेम पद्धतीने मी सर्व लाडू वळवून घेतले. एकदम सहज असे हे लाडू वळवले जातात. तर तयार झालेले आहे खुसखुशीत असे आपले तीळ आणि गुळापासून बनवलेले हे लाडू. हे लाडू शेंगदाण्याचे लाडू असतात त्याचप्रमाणे दिसतात आणि खायलाही शेंगदाण्याच्या लाडूसारखेच खमंग लागतात. तर 5 मिनिटांमध्ये हे लाडू बनून तयार होतात. गूळ घालून बनवलेले असल्यामुळे हे लाडू अतिशय पौष्टिक आहे. लहान मुले आवडीने खातात.